नोकरी, बिझनेस आणि स्मार्टफोनच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी हा एकमेव मार्ग म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आपले सगळे स्मार्ट कलाकार सज्ज झालेले आहेत. आपले लाडके जजेसही तयार आहेत. त्यांचं स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि पुन्हा एकदा स्माइल क्वीन रेणुकाजींचं. होणाऱ्या बायकोसोबत निसर्गाचं चित्र बघायला गेलेल्या माणसाला जर का बायकोचा मित्र भेटला तर बघूया त्याची काय अवस्था होते. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स नम्रता, शशिकांत आणि जोकर ऋषिकेश. अम्मा तुला कळत नाही का मी काय म्हणतो? हम बने मला ते कळलंय, मी पुढची लाईन म्हणते. अच्छा. किती मजा करतेस नाही तू. नाही म्हणजे मी काय म्हणतो, एकदम मस्त परिसर आहे नाही का? परिसर मस्त आहे. नमा हा छान आहे. परिसर एकदम मस्त आहे, म्हणजे कुठे गोंगाट नाही का. गुलाब कुठे गेलं? हे कुठे गेलं? पडलो वाटतो. खूपच जोक करते नाही का. पण मी काय म्हणतोय, म्हणजे एकदम शहरापासून आपण दूर आलोय नाही का, माणसांपासून दूर, एकमेकांपासून दूर. म्हणजे आपण आलोय ना, स्थळ मस्त आहे की नाही. फक्त तू आणि मी आणि तू. ए नमा तुझं नाव घेऊ. घेतलंच की आता काय वेगळं पर्स मधून काढून देऊ? असं काय करतोयस तू? आणि नाव घ्यायचं असतं तेही तोंडाने, ते घेऊन झालंय. मस्त मजा करते. नाही पण मी काय म्हणतोय, आता आपलं लग्न होणार ना, आपलं लग्न होणार आता, तर नाव घेण्याची प्रॅक्टिस करावी लागेल ना नमा. मग विचारतोस काय, कर की प्रॅक्टिस कर. ऐक, तू दिसत नाहीस आसपास. नंबर वाढलाय का रे तुझ्या चष्म्याचा? मला तर सगळं दिसतंय. नंबर वाढलाय का? अरे डोळे फुटलेत का तुझे? तसं नाही, मी नाव घेतोय ना नमा, नाव. सॉरी. तू दिसली नाहीस आसपास की होतो मला दमा. दमा. ओहो. जिच्यामुळे मी पागल झालो, नाव तिचं नमा. आवडलं ना? यस, मला माहिती होतं मला आवडणारी. अत्यंत फालतू नाव आहे असं मी म्हणेन. नाही. खूप छान. आता तू चान्स घे. लग्न व्हायचंय अजून. अगं नमा तसं नाही, नाव म्हणजे नाव युअर टर्न. अच्छा ओके मी नाव घेते. लग्नाऐवजी धुईन मी कब्बशा. वा. वाट बघत होते तुझ्या. अरे किती वाट बघितली तुझी. कुठे होतास तू? कुठे सांग. नमा मी तुला सोडून कुठे जाणार आहे? तू आणि मी म्हणजे नमा आपण साळून क्या. अजूनही मी आवटेच आहे. तुझ्यावर प्रेम करत नसतो ना, इथेच खावडावलं असतं तुला. काय झालं? अगं साळून क्या म्हणजे पक्षी. पक्षी ते कधी वेगवेगळे राहत नाही, नेहमी ना आपल्या पार्टनर सोबत राहतात. हा म्हणूनच आम्ही सोबत असतो ना. सोबत कोण आहे रे हा? चायला कोण आहे हा? बिना मास्की हड्डे. काढू. कोण आहे रे तू? फियांसी आहे. फॅन्सी आहे, मग फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला पाठवा ना त्याला. फियांसी म्हणजे होणारा नवरा. अच्छा गावात हा लल्लू. अरे यार मित्रा, सारी माफ करा मला, पण तू लय लकी आहे रे. हो. बरं मला सांगा ना, तुम्ही कोण आहात? नमा माझा वेंट्रोडक्शन करून नाही दिला. काय? वेंट्रोडक्शन मुळात शब्द हा इंट्रोडक्शन नसून इंट्रोडक्शन आहे. वेंट्रोडक्शनच आहे, कळलं का? ठीक आहे, मी देतो करून. काय यार माहितीये का, मी नमाचा यार आहे. यार दोस्त, हा. मित्र, हा. सखा, एव्हरीथिंग, बेस्ट फ्रेंड, लहानपणापासूनचे मित्र. ते काय माहितीये का, आमचा जन्म नाही एकाच हॉस्पिटल मध्ये झाला होता. अच्छा. एकाच वॉर्ड मध्ये होतो. हा. तर ह्या पाळण्यातून मी तिला डोळा मारायचो, त्या पाळण्यातून ही मला डोळा मारायचो. एकाच वॉर्ड मध्ये होतो म्हणून आम्हाला तिथेच आव्हान निर्माण झाले. बरोबर आहे. लहानपणी आपण काय करतो कळत नाही ना. तेच ना, मोठेपणी काय करतो ते पण कळत नाही. त्या जाऊ दे, तुझं नाव काय रे? पंकज टगाजी रवळे. हा. परत सांग. पंकज टगाजी रवळे. ए नमा याचा शॉर्ट फॉर्म करू. हा सांगा ना, सांगा. मला एकदम मस्त बघा काय पंटार्या म्हणजे पंकज टक्काजी रावळे
आयरवले आयरवलीला राहतो ना तू? काय 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 आयरवलीला राहतो ना? तुम्हाला कसं माहिती? ते अण्णा ना रावळे आयरवळे. अच्छा अच्छा रवळेवर नाही अच्छा अच्छा व्हेरी गुड. बरं तुमचं नाव काय सांगा ना? अरे मला दुनिया ओळखते. हो उसावाला शशा. तू नाही ओळखत? तुम्ही शशा. अच्छा अच्छा पण मी तुम्हाला जर शशी म्हटलं तर चालेल ना? नो प्रॉब्लेम यार, नो. थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी इकडे ना एक काय मिनिट, रे? शशी एक म्हणजे मला ना तू भेटलास खूप खूप मस्त झालंय पण मला ना नमाबद्दल जरा जाणून घ्यायचंय. म्हणजे तिला ना मला असं जवळून ओळखायचंय रे. हे बघ, जर नमाला तुला जवळून ओळखायचं असेल ना हा. तर तिला घेऊन महाबळेश्वरला जा. मग डोसा, हा. मग आडोसा. आडोसा नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही डोसा खायचो ना ते सांगतोय. अच्छा अच्छा कुठला डोसा? कपल डोसा. कपल डोसा. कपाल डोसा कळणार आहे याला. शशी काय ग? तुला आठवतंय आपण तो कपल डोसा कसं खायचो? कसा विचार? मला सांगा ना मला सांगा तुला सांगू, तुला करूनच दाखवते. हा, हा, हा. अब असा जो डोसा असायचा. ओ, लो, गरम ते- ते- ते मी असा. मी पकडते. नाही, मी पकडतो ना मी आहे ना. हा. तर असा डोसा असतो कपाल डोसा. ती तिथून सुरू होते, मी इथून सुरू होतो. अच्छा. नमा सुरू कर. हा. काय काय लावलंय काय? हिट यार, मेन बटाटा खायला दिला नाही. बटाटा राहिला ना. काय चाललंय काय? नमा अगं मी होणारा नवरा आहे तुझा. अरे अरे ते काय माहितीये, कपल डोसा ना. तुम्ही कपल आहेत. कपल आम्ही दोघं कपल. हा, कपल आहे ना तुम्ही. हा, मग म्हणून तो कपल डोसा कसा खायचा ते सांगत होतो. मंकी 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 बात मंकी पॉइंट. मंकी पॉइंट. मंकी पॉइंट बद्दल बोलायचंय का तुला? हा. पण शशी मंकी पॉइंट पेक्षा एलिफंट पॉइंट आठवतो तुला? एक मिनिट काय काय चाललंय काय? अरे नाही, जरा लाडात आली ना की अशी चावटे. हो. एक नंबरची चावटे. चावटे कुठे पण चावटे ना ती. नम्रता चावटे. एक मिनिट ऐका ना मला तुम्ही गृहीतच धरत नाही आहात का? अरे नाही, तू पण आहेस हा, ना. महाबळेश्वरला तुम्ही हे सगळं करून आलात? नाही रे, मग ठीक आहे. आम्ही ना लोणावळ्याला जायचं. खूप वेळा लोणावळ्याला गेलो तर ही बोलली सारखं सारखं लोणावळा काय ना, तेच हॉटेल, तीच रूम, त्याच स्टेप, पायऱ्या, त्याच पायऱ्या. कंटाळा. महाबळेश्वर बेस्ट. अच्छा बेस्ट. महाबळेश्वर. बरं म्हणजे तुम्ही तिकडे रोमॅन्स करायला गेला ना? डॅन्स करायला गेलो होतो आम्ही. रोमॅन्स नावाच्या हॉटेलमध्ये डॅन्स करायला गेलो होतो. अरे तुला सांगतो, कॉलेज लेवलला आम्ही दोघं ग्रुपमध्ये काय जोडाने डान्स करायचो माहितीये. हो. ही त्यावेळी जर्नल सेक्रेटरी होती आणि मी कल्चरल सेक्रेटरी होतो. कल्चरल सेक्रेटरी. एक मिनिट काय चाललंय ना मा? मुळात शब्द हा कचरल नसून कल्चरल असा आहे. कल्चरलच आहे. हा, तर आम्ही तिथे डान्स करायचो. आम्ही पण तू किती वाईट बॉल डान्स करायचा. ते क्रिकेट मॅच मध्ये व्हाईट बॉल डान्स करायचो. एक मिनिट तू ह्याच्यासोबत बॉल डान्स केलाय? हो, पण तुला एक गंमत सांगू का? नाही ना, नाही, असं- नाही. असं नाही, असं नाही. आपल्या दोघांचं ना, असं- ए नमक काय चाललंय तुझे? तुला चावायचं असेल तर मला चाव ना. मी होणारा नवरा आहे तुझा. चाव मला काही वाटणार नाही. खाल्ली माती. तू चावली की जेवली? एक बाटली रक्त होतं ते पण प्यालीस? मला चावलं रे. हा, मग असं किडे करायचे ना, मग चावणार ते. तू इकडे ना. मी चाव? नाही रे बाबा तू इकडे. हे बघ शशी मला खरं सांग. हा, लपवायचं नाही माझ्यापासून. कशाला सगळं सांगितलं. अगदी खरं सांग. हा. खरं म्हणजे आता बोलतो की खऱ्या करता खावडा देऊ. नाही हे बघ तुझं आणि नमाचं लफडं होतं का रे? आता घरी जाऊन आंघोळ करावी लागेल. काय झालं ते सांग ना. ती पापी माणूस आहे, किती घाणेरडे आहे विचारे त्याचे. काय बोलला काय? बोलतो आपल्या दोघांचं लफडं आहे. अरे या शान्या, आम्ही फक्त एकत्र 6 महिनेच राहिलेलो आहे. त्याला तू लफडा बोलतो? खूप झालं शशास, खूप झालं तुझं.
अगं मी खरं मी ऐकून घेते म्हणून तू काही बोलणार नाहीस प्लीज. एक मिनिट. लाज वाटते माझ्या होणाऱ्या नवऱ्यासमोर म्हणतोय 6 महिने आपलं एकत्र राहून झालंय. खरंच सांगितलं. आय एम सॉरी. नमा ऐक ना माझं ना. हात लावू नकोस माझ्या. तुम्ही पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो हो नमा हो. 6 महिने एकत्र राहिलो हा खोटं सांग. दादांत खोटं आहे. मला विश्वास आहे तुझ्या. नक्की ना? हो. 8 महिने एकत्र होतो आम्ही. अजून 1 महिना राहिलो असतो ना. कुणीतरी आलं असतं ग का कुणीतरी आलं असतं अरे काय चड्डीच ना घातली. 1 मिनिट. म्हणजे तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता? अरे तसं नाही रे, तुला कळत नाही. तुला नीट ऐक नीट हा, ऐक. काय? तुला हिला इम्प्रेशन करायचं आहे ना. हा म्हणजे काय? हो ना. हो, मग हो. एक सांगतो तुला. हा. तिथे काय बघ. हे बघ, सुहागराजच्या पहिल्याच रात्री हा. जर तू हिला इम्प्रेशन करू शकला नाही, हा. आयुष्यभर हिच्या डोक्यातून माझा विचार जाणार नाही. माझ्या सारख्या मित्रांचा विचार जाणार नाही. अच्छा. म्हणून काय कर, मध्ये मोगऱ्याची फुलं घे, हा. तिला दे, बघ पटकन ती तुझ्या छातीवर डोक्यात ठेवतं का नाही. एक मिनिट. हे सगळं तुला कसं माहित रे? अरे एक्सपिरियन्स आहे. अच्छा. म्हणजे ऑलरेडी हिचं तुझ्या छातीवर डोकं ठेवून झालंय तर. असा चमट्या विन्ना साल्या. अरे मी हिचा बेस्ट फ्रेंड आहे, माझा फर्स्ट फ्रेंड आहे. फर्स्ट फ्रेंड नाही, तुम्ही फास्ट फ्रेंड आहात. तुम्ही फसवलत मला. एक मिनिट. ए नमन नाही, नाही, एक साईडला, तू साईडला. एक मिनिट, एक. प्लीज नमन ऐक ना. नाही नाही मान्य आहे, मान्य आहे. मारेल तो नमन. आरोप करतोय तू माझ्यावर. ठीक आहे मी आहे ना. मान्य आहे, आम्ही 8 महिने एकत्र राहिलोय. मान्य आहे. मान्य आम्हाला बगीचे पोलिसांनी एकत्र पकडले, पोलीस स्टेशनला नेऊन डांबून ठेवलंय. मान्य आहे. मान्य आम्ही कपल डोसा पण खाल्लाय. मान्य आहे. मान्य आम्ही दिल्लीला गेलोय, आम्ही कुलू मनालीला गेलोय, आम्ही काश्मीरला गेलो, आम्ही सगळं फिरून आलोय. मान्य आहे. पण म्हणून तू एका चारित्र्यवान मुलीवर असा संशय घेणार? अरे मग 2-4 मुलं जन्माला घालायची असती ना. बघ. नमा थंड घ्या, मी आहे मग ना. त्याला मी सांगा. आहे ना. मी थंड घ्या, मी आहे ना. या बाबा राजा थंड घ्या ना. काय थंड घेऊ? अरे आता माझा आणि नमाचा काय पण संबंध नाही आहे. लग्नानंतर मी आहे तुमच्यावर आयुष्यभर. तू टेन्शन घेऊ नको ना यार. बघ तुमचा संसार ना सुखाचा होणार आहे. हॅपी मॅरिड लाईफ. मला हिच्याशी लग्नच करायचं नाही. अरे ऐक ना, असं नको टोकाचे हे बघ, मला हिच्याशी लग्न करायचं नाही. गॉट इट. अरे असं नको करू रे. हे बघ काय? खाली बघ. असा उरली सुरलेली सगळी चरबी आणि वजडी बाहेर काढीन ना आता. हे बघ तू माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. का मी करू शकतो. नाही मला हिच्याशी लग्न करायचं नाहीये. तुला करावं लागणार. नाही मी आयुष्यभर एकटा राहील पण लग्न करणार नाही या असं मुलीशी. कसं पण? नाही मला करायचं नाही. आई हे हळू आई. हे पड, असंच मेला असता. मारायच्या आधीच मेला असता पडून. हा पण गेला. हे बघ काय तुझ्या बापाने वाढून ठेवलं. दर 2 महिन्याला एक माणूस माझ्यासमोर उभा करतो, त्याला असं मला पळवून पाठवावं लागतं. माहितीये मला. सांग तू घरी सांगणारच की नाही. तुला माहितीये ना बाबा कसे आहेत. मग एक काम करशील, तू घरी जा आणि बापाला सांग की आपल्या दोघांमधलं रिलेशन काय आहे. मग तो एक टिपिकल प्रश्न विचारेल तुला, मुलगा काय करतो. मग त्याला सांग पोटात लाता मारतोय. तुला सांगतो घाबरा घुबरा होऊन धावपळत येऊन तुझा हात माझ्या हातात देईल. आता बोल काय बोलतेस. मला ही भारी आयडिया आहे. नमा, ते नाव घेण्याचा प्रकार होता एक तुमच्या स्किटमध्ये. तू एक खूप छान नाव घेतेस जे तुझ्या आईने तुला लहानपणीच शिकवलेलं आहे. पटकन घे ना. खूप मोठं आहे. घे ना पटकन. 10 मिनिटं नाहीत ना. माझ्या गावच्या भाषेत ते नाव आहे. झाड झुंबराचं फुलुंबराचं, दूध गाईचं फुल जाईचं, लेक कोणाची आई वडिलांची, सून कोणाची सासू सासऱ्यांची, राणी कोणाची भरताराची. भरतार म्हणलं नाही, कधी रुसावा घेतला नाही. रुसावा घेऊ कशासाठी, नेसाला दिली पिवळी धाटी. पिवळ्या धाटीला उभा दोरा रुखवत गेला पाटलाच्या घरा. पाटील म्हणतो नाव घे बाई, नाव काय पुकाचं. हळदी कुकानं भरलं ताट. योगेशराव बसले पूजेला, समयाला होते 360. आम्हा मित्रमैत्रिणींच्या प्रत्येक कार्यक्रमात हा एक शो असतोच. कसं वाटलं मकरंद सर परफॉर्मन्स? तुमचं अनैतिक चावरस किट आवडलं मला. मुळात शशा तुझी एनर्जी फार चांगली आहे. तू फार लाईव्हली काम करतोस. मला ते फार आवडतं तुझं. आणि नमू तू ॲक्ट्रेसच चांगली आहेस. त्यामुळे मला काही तुझ्याविषयी कधीच काही वाटत. कारण तू नुसतं बोलण्यामध्येच बरी नाही आहेस, तू एक्सप्रेशनमध्ये पण खूप चांगली आहेस. कारण फार क्वचित असं दोन्हीचा मिलाफ साधता येतो. बऱ्याचदा बोलता बरं येतं पण एक्सप्रेशन थोडे कमी पडतात. पण तुझं मात्र दुहेरी आहे.
तू डान्सर पण फार उत्तम आहेस, त्यामुळे तू लीलया सगळ्या गोष्टी फार सहजतेने करतेस. ऋषा, आज तुझं काम खूप मला आवडलं. छान काम केलंस तू, एकदम व्हेरी गुड. तुमच्या तिघांची भन्नाट केमिस्ट्री मला आवडली. वंडरफुल. रेणुकाताई, तुमचं सादरीकरण इतकं उत्तम होतं, म्हणजे तुमचे डान्सचा जो सिक्वेन्स होता काय, किंवा म्हणजे सगळं इमॅजिनेशन जे तुम्ही दाखवलं स्टेजवर, ते चक्क आम्ही बघू शकलो क्या बात. विच इज व्हेरी रेअर. आणि त्यामुळे खूप खूप खूपच मजा आणली तुम्ही. व्हेरी नाईस. गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई, फॅन्टॅस्टिक. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, एखादा आजार आला की त्याबरोबर 1000 उपचारही येतात आणि मग माणसाची अवस्था होते ती अरुणजींसारखी. बघूया नेमकी काय अवस्था झाली. येत आहेत सुसा टीमची कॅप्टन विशाखा, जोकर योगिनी आणि आपले सगळ्यात तरुण कलाकार अरुण कदम. चला. झालं का म्हणा फरफरत ओरडत आणलेस तू? काय झालं आजारी हाव ना. हाव बाय म्हणजे तू आगरी बोलायची हाव अजिबात करू तो मांजा जॉनर आहे. आजारी हात ना म्हणून डॉक्टरकडे आणलं. चला. अरे का मी मरताय का? मरताय तुमच्या बरोबर 10 जणांना घेऊन मराल तुम्ही. चला. असं कसं बोलतो का बोलतोस का तू? डॉक्टर 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 डॉक्टर. अरे बापरे, इमर्जन्सी बसा बसा बसा, पटकन खाली बसा, पटकन खाली बसा. काय 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 होतं? दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, दीर्घ दीर्घ दीर्घ. हा, शांत 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 शांत. काय होतंय? शांतपणे सांग. ओ मला काही नाही झालंय. माझं मंगळसूत्र. सोनाराकडे जा ना मग. ए काळ ए काळ मणी, माझं सोन्याचं मंगळसूत्र. अच्छा सोन्या, काय झालं तुला? बाय म्हणजे तुला काय काय झालं? ए, काय सोनं बोलली मला. काय गप बसा. काय म्हणलात तुम्ही? मी म्हंटल सोन्यासारख्या माणसाला काय प्रॉब्लेम काय? काय माझं मंगळसूत्र, हा. हे माझा नवरा, ओके ओके. त्याच्या हृदयात दुखतंय. छातीत दुखताय? काय झालंय? काय कशामुळे दुखताय छातीत? काय प्रॉब्लेम काय आहे? स्वाईन फ्लू. गेला माझा सख्खा नवरा गेला. गेला माझा सख्खा नवरा गेला. काय सांगू बाई, सकाळी उठला नाही, ढगाकडे बघत राहिला आणि गेला माझा सख्खा नवरा गेला. गेला माझा सख्खा नवरा गेला. गेला ग, गेला. हिच्या असला तुला काय आनंद झालाय मी गेलाय तर? एक मिनिट, मला सांगा आधी, छातीत दुखण्याचा आणि स्वाईन फ्लू होण्याचा काय संबंध आहे? म्हणजे मला स्वाईन फ्लू झाला नाही? ऍब्सोल्युटली नॉट. ए, मला स्वाईन फ्लू नाही झालाय. अरे बजा झाला आगरी बँड बाजा. जा बसा. स्वाईन फ्लू झाला या माणसाला. कशावरनं? हे बघा काय? मेसेज मेसेज? व्हॉट्सअपवर मेसेज आले. सगळी लक्षणं स्वाईन फ्लूची. असं? हा. जरा वाचा वाचा काय आहे? हा बघा, वाचा. घसा दुखतो, ताप येतो, थंडी गा बसा, सगळं चुकताय. गा बसा. ताप येतो, थंडी वाजते, अंग दुखतं, विकनेस. हो, या सगळ्यामध्ये छातीत दुखणं हा ऑप्शन नाहीच आहे. कसं आहे आपल्याकडचे नेते मंडळी खूप हुशार आहेत. हो. त्यांनी काय केलंय, व्हॉट्सअपवर आधीच एक मेसेज टाकलाय, काय? आपल्या सगळ्यांचा जीव वाचावा म्हणून. हो. त्याने काय सांगितलं, काय? स्वाईन फ्लू हा छातीचा रोग आहे, त्यांच्या छातीत दुखतंय. ह्यांच्या छातीत दुखतंय. हा. पर आई शपथ सांगतो मला छाती दुखत नाही, मला स्वाईन फ्लू झाला नाही. आजी शपथ. गा बसा, तुमच्या आजीचं काही सांगू नका. यांची आजी हा. साध्या फ्लूने गेली. हो? साध्या फ्लूनी 3ऱ्या शिंकेला गेली म्हातारी. इथं बघा, पहिली
पहिली शिंक आली, पहिली शिंक. बापरे, अहो यांना नुसतं साधा फ्ल्यू नाही, स्वाईन फ्ल्यू झाला. हो, एवढ्याशा गोष्टीवरनं तुम्ही कसं म्हणता यांना स्वाईन फ्लू झाला? येऊ थांबा जरा. काय? थांबा एक मिनिट. तुमच्या या हातावरनं मला आठवलं. हे काय? तुळशीचं पान. तुम्ही सुद्धा रोजच्या रोज खात जा, चांगलं असतं. बस झालं तुझं नाटक ते जा असला. गप बसा. तुळशीचं पान चांगलं असतं शरीरासाठी. पण नुसतं तुळशीचं पान नाही, अख्खं झाड देतेस म्हणा खायला. खबरदार, जर का मी मेल्यानंतर माझ्या तोंडावर तुळशीचं पान ठेवलंस तर तिथंच मी जिवंत होईन. असं बोलू नका, असं बोलू नका. मेल्यावर परत जिवंत होऊ नका. मी जिवंत होणार न, जास्तला तुला मारणार, त्या तुळशीच्या झाडाखाली पुरणार, आई ग कन्फर्म करणार. तू मेली का आणि मग परत मी मारणार. बघा, स्वाईन फ्लू झाला या माणसाला म्हणून असा बडबड करतोय. जरा शांत राहा तुम्ही, शांत. तुम्ही शांत राहा. एकही शब्द आता बोलू नका. आणि तुम्ही हे सगळे अरे, घरचे उपचार नाही, जस्ट स्टॉप इट. कळलं नाही? घरचे उपचार इथे करायचे नाही. मी डॉक्टर आहे, माझा दवाखाना आहे, मी बघीन यांना काय झालंय काय नाही. जस्ट शट अप. शाबास डॉक्टर, जास्तला या बाईला तुम्ही गप केला. क्या बात आहे, तूच माझी काळजी करतस. थँक्यू तुलाच माझी लई काळजी आहे. थँक्यू. तूच चल माझ्या घरी. अख्खी तुळशीची कुंडी कोंबेंना नरडी घाबरत नाही मी अजिबात. मी घाबरत नाही तुला अजिबात. बाई तुम्हाला सांगतो, मांग एकदा मला बर्ड फ्लू झाला होता. पुढे येऊन सांगा ना ते. जायला ही पण बाई आहे मला आताच कळलं. आणि ती परस्त्री आहे, मी आपली बाई आहे. या इकडं. मांग मला एकदा बर्ड फ्लू झाला होता. हा. हिने सगळ्या कोंबड्या झाल्या माहितीये. मला डेंगू झाल्यावरती 20 दिवस मी आंघोळ केली नाही माहितीये. का? कशासाठी? कशासाठी? तर तिला असं वाटतं पाणी साठलं की त्याच्यात मच्छर होतील. साधी बादली सुद्धा भरली नाही आंघोळ करायला मला माहितीये. अशी ही येडी बाई. बसा, तुमच्यासाठी एवढं सगळं करते ना, पण यांना काय हो नाही त्याचं. काय हो नाही. काय ज्याला तू डायरेक्ट कोकणात कुठं घुसली? काय हो वाटत नाही तुम्हाला? असं काहीच वाटत नाही या माणसाला. किती मृत्यूच्या दाड्यातून खेचून आणला याला मी. मग लॅप्टोसेरिसिस रोग झाला होता. काय झालं होतं? लॅप्टोसेरिसिस. एक मिनिट, एखाद्याला आजार झाला ना तर हसायचं नसतं, वाईट वाटायचं. बेसिकली शब्द चुकीचा आहे ना, म्हणून मला हसायला आलं. लेप्टोस्पायरसिस असा शब्द आहे, कळलं का? आणि काय ना, शब्द माहिती म्हणजे आपल्याला सगळं कळतं असं अजिबात होत नाही बरं काय काय ना. या ढालगज बाईला आज मी विचारते, दवाखाना उघडलाय ना, सांगा लॅप्टोसायरेसिस म्हणजे काय? मी डॉक्टर आहे, डॉक्टर. हा, हे छाती टोकून कशाला सांगताय? मला माहितीये. ही लेप्टोस्पायरसिस काय मला माहिती आहे. स्किन डिसीज आहे, स्किन डिसीज. पावसाळ्यात इन्फेक्शन होतं, त्यामुळे होतो तो. बरं, पावसाळ्यात. हा, ही बाई पावसाळ्यात इन्फेक्शन मला होईल म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या गुडघ्यावर घालायला लावते ना. एवढ्या अशा टाईट बांधते का माझं पाय असं फोल्ड होतात ना. मी आपू राजासारखा तिकडे ऑफिस मध्ये दिवसभर बसून असतो. अप्पू राजा होण्यासाठी यांना पाय फोल्ड करायची गरज आहे? हे तशीच अप्पू राजासारखे दिसतात. रे बिचारा अप्पू राजा. हाईट डझंट मॅटर. ओके ओके, ठीक आहे. तर हा मॅटर काय तुम्हाला माहिती आहे? नाही, तुम्हाला कळतंय का? हा मॅटर महत्वाचा नाहीच आहे. मॅटर हा महत्वाचा आहे की लेप्टोस्पायरसिस म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये? मला माहितीये, मी सगळी पुस्तकात वाचलेलं आहे. काय? साप्टेनकरांचं पुस्तक आहे, घरगुती उपचार पद्धती. हो, जास्त त्याच उपचार पद्धतीने माझ्यावर तू अत्याचार केलेलंच माहितीये. कोण ही बाई? अहो माझी बायको. सापडली कुठे तुम्हाला ही? ही सापडली, ही हरवेल तरी काय? हिच्या माग मी लपतो. माझी निंदा नालस्ती करणं बंद करा. ओ बाई, हे बघा, तुम्ही पुस्तकच वाचली नाही, तुम्हाला काय कळणार आहे?
टेरेकर म्हणजे काय ते? पण बेसिकली मला ही अशी पुस्तकं वाचायची गरजच काय आहे? 8 वर्ष घालून MBBS केलं, MBBS. 8 वर्ष कशाला घालवायची? 8 दिवस पुस्तक वाचलं असतं तर सहज उपचार करू शकला असतात तुम्ही. सहज. बाई सगळं सहज करते माहितीये. सहज? घरातल्या घरात माझं सहज ऑपरेशन हिने केलं. हो हो बाई 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 उठा उठा उठा, मला स्वाईन फ्लू झालेलं नाही हे हिला कोण सांग. उठा तुम्ही. एक मिनिट, यांनी काय केलं तुमचं माझ्या घरातल्या घरात सहज ऑपरेशन केलेलं आहे हिने. ऑपरेशन घरी कसं? अहो हे बघा टाके. हे बघा कसे डिझायनर टाकेत मी घातलेत. अहो ते गोणीला घातलेले टाके दिसताय. डिझाईन कसलं? काय झालं काय होतं पण तुम्हाला एवढे टाके घालायला? सर्दी झाली होती सर्दी. अहो एवढंच काय ना तुम्हाला सांगतो मी. ओ 12च्या 12 महिने मी खोकतो शिंकतो आपसूक बरा होतो. पण मी बरा झाला की लगेच ही बाई मला जायफल खायला देते, लगेच मला सर्दी होते. पण मग लवंग देते ना नंतर. मग लगेच हिट वाढते ना माझी. पण मग तुमची हिट काढते ना मी वेलीच. वेलचीची चहा देते ना प्यायला. वेलचीच्या चायने माझी हिट काढतेस तू. मग? ही वेलच मला कधी आठवत नाही. गप्प बसा. हो सांगा ना, स्वाईन फ्लू झालाय ना यांना, सांगा जरा. अहो नाही झालाय स्वाईन फ्लू. हे बघा तुम्हाला सांगते, स्वाईन फ्लूची लक्षणं असतात ती माहितीये का? ताप येतो, सर्दी होते, घसा खवखवतो, डोकं चढलेलं उतरत नाही. त्यांची उतरवते मी बरोबर. नाही हे बघा, सांधेत ना सांधे ते पण इतके दुखतात ना, प्रचंड दुखतात. हा माणूस चालायला लागला की खडखड 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 असा आवाज येतो. जे असलं ते हिच्या मुलात. हिजनीच माझी सगळी हाडं खिलकिली केलेली आहेत. चायला बापाची वीर असल्याशी कुठूनतरी तेल आणते ना माझ्या पायाला लावते. मला चालताना एक एक गुडगा असा वर घेऊन चालावं लागतं. स्वतःच्या पायावर उभेत ना ते? हा आहेत ना उभे, त्यांना चालता येत आहे. याचा अर्थ त्यांना स्वाईन फ्लू झालेला नाहीये. म्हणजे स्वाईन फ्लू झालेला माणूस झोपतो डायरेक्ट. अहो तसं नाही म्हणजे तुम्हाला स्वाईन फ्लू झालेला आहे. त्या काय म्हणतात बाई बघा झोपला हा माणूस झालाय स्वाईन फ्लू. अहो तसं नव्हतं म्हणायचं. मला सांधे दुखत असतील तर चालता येत नाही माणसाला, हे सांगायचं होतं मला. काय झालंय काय पण मग? हे बघा ह्यांच्या छातीत दुखतंय ना, मला तर असं वाटतं हायपर ऍसिडिटी असेल, फक्त हायपर ऍसिडिटी असेल. नक्की? हो. हे बघा मी 2 दिवसाची औषधं देते, ती त्यांना द्या, ते बरे होतील. कळलंय? हा, एक मिनिट थांबा जरा. हा, एक मिनिट. हो इकडे या. 1-2 नाही, नाही, एक दिवसाची मिनिट, काय गरज नाही. तुम्ही औषधं देऊ नका. ओ बाई राहू द्या. का? मला माहितीये हायपर ऍसिडिटी आहे ना. हा. मग मला माहितीये काय करायचं ते. म्हणजे? खेपुड्याच्या पुस्तकात उपचार लिहिलेत, मी वाचून करेन. अरे कोण खेपू? अहो गप्प बसावं जरा. हे बघा आजपासून आहे ना हिरवं बंद पिवळं सुरू. ऐका ना. हो हे बघा. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? अत्यंत अप्रतिम परफॉर्मन्स होता तुमचा. आणि म्हणजे अरुणजी तुमचे काय काही मोमेंट्स तर म्हणजे माझ्या स्मरणात राहतील असे होते. फारच फनी. आणि विशाखा ॲज युजल तोडलंस तू तोडलंस. आणि योगिनी तुझी नेहमीच उत्तम साथ असते. खूप मजा आणलीत तुम्ही. थँक्यू सो मच. मकरन सर? अतिशय मनोरंजक ॲक्ट होता तुमचा. आणि मेन म्हणजे भाषिक गंमत जास्त होती. अरुणची भाषा वेगळी आणि अरण्या तुला ते ब्लेसिंग आहे ना, एक तर आगरी भाषाही चांगली आणि तुझ्या उंचीमुळं तू तसाही विनोदीच वाटतोस, त्यामुळे जे काही करतोस त्याचं हसूच येतं. आणि विशाखा वेगळ्या भाषेत तुला बायकोची साथ मिळाली, पण ती पण उत्तम होती. ती त्या ह्याच्यातच बॅटिंग करते. अभिनंदन, खूप छान. खूप छान झालं परफॉर्मन्स. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, सासूरवास हा शब्द आपण नेहमीच ऐकत आलोत, पण आज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सासरेवास. बघूया हा आगळा वेगळा सासरेवास. येत आहेत सुसाट कलाकार आशुतोष आणि वनिता. हॅलो हॅलो. अहो मी बोलतेय. अहो हॅलो. अहो मी बोलते हो. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. हां बोला, काय बोलताय? बरं थांबा थांबा जरा, दुखायला लागला पाय. हां बोला. अहो तुम्ही किती वाजता निघणार आहात ऑफिसमधून? 6 वाजता? ठीक आहे, मग मी एक काम करते, 7 वाजता तुम्हाला प्लाझा सिनेमाजवळ भेटते. मग आपण रात्री 8च्या शोला जाऊ आणि मग नंतर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. ठीक आहे? कोण बाबा झोपलेत ते, म्हणून गुपचूप फोन केला तुम्हाला. नाही नाही त्यांचं टेन्शन घेऊ नका, मी हॉस्पिटलचं कारण देईन त्यांना.
हो नाही नाही टेन्शन घेऊ नका हां चला बाय पण तुम्ही वेळेवर पोचा बाय लव यू हा तर आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही दोघं सिनेमाला जाणार आहोत आमच्या सासरे बुवांना फसून त्यांना कळलं ना तर म्हातारा जाण्याचं सगळं रद्द करून टाकेल काय ग बाई म्हातारा म्हणतेस होय ग मला हो बाबा तुम्ही आता बाबा म्हणते माझ्या मागे म्हातारा तोंडावर कसं बोलणार ना म्हातारा हो का? बघ, कशी वचा वचा बोलते ते माधोरा का मला सोडून गेली एकट्याला हिचे असले शब्द ऐकण्यासाठी अहो काय लग्न झाल्यापासून एकच ऐकते माधुरा अहो शब्द तरी बदला नाही तर चाल तरी बदला या वयात सांग आता म्हाताऱ्याला चाल बदलायला अहो चालवत नाही चाल कशी बदलणार लग्न झाल्यापासून हेच ऐकते मी मग करायचं नव्हतंच लग्न हो? दुसरी मुलगी बघितली असती आमच्या मुलाला बर हा? प्रेम केलं होतं ना तुमच्या मुलावर म्हणून केलं लग्न हा का मग प्रेम करताना विचार केला नव्हतास का या सासऱ्याचा केला होता हा चांगलाच विचार केला होता म्हटलं लहानपणापासून खूप इच्छा होती माझी हा. लग्नानंतर सासूचा छळ नको पण मला काय माहित सासऱ्यापेक्षा सासूच परवडली असती ती काय म्हणाली परवडली असती म्हणलं काय विकत घेणार होतेस की काय आम्हाला काय? हा? सासूबाई जाताना यांना का नाही घेऊन गेला तो तुम्ही हा ये आता तू पण मलाच मारायला ये हा बघतेस ना माधुरा देवा देवा कशाला मला एकट्याला ठेवला हा हिथे असले शब्द ऐकायला ओ मी कुठे असं म्हंटल तुम्हाला मग? आणि म्हंटल तर काय फरक पडतो शुगर नाही ब्लड प्रेशर नाही साधा एक आजार नाही या माणसाला चांगले 25 ते 30 वर्ष छळाला मला अजून हो छळणारच आहे तुला मी चांगले 25-30 वर्ष छळणार आहे. हो? हा चांगला धडधाकट आहे हो मी बरं. मग तरुण होतो ना तेव्हा एका बैठकीला 10 पॅक मारायचो 10 बैठक्या मारायचो बघ अजूनही जोर आहे माझ्यात हे बघ हुप्प. ओ हळू हळू नाही, अशा मारायचो माहितीये जोर तर काय जोरात मारायचो हे असे जोर मारलेलं अहो कवळी पडेल हळू जरा कावळा समजू नको मला तू अजूनही राखट कळलं ना हो? जेवढं मला छळलंस की नाही तेवढं तुला साभार छळणार आहे मी कळलं का दूध तू चाललाय ना दूध तू घालवते ही कारटी अहो कशाला ओरडताय काही फार नाही गेलोय येताना गॅस बंद केला होता मी हा तरी चांगले 4-5 चमचे दूध उतू गेला असेल हो वासावरून सांगू शकतो किती दूध उतू गेलं ते हा हो फक्त 4-5 चमचेच उतूर गेले ना त्याने काय फरक पडतोय काय फरक पडतो अगं दिवसाला 4-5 चमचे म्हणजे आठवड्याला अर्धा लिटर झालं मग 45 रुपये लिटर दूध झालं हो केवढी महागाई झाली आहे ही हो? मग अहो दूध येते उतू जाणारच हा. त्याने काही वसा नाही घेतलाय उतू नका मातू नका भांड्या बाहेर सांडू नका हो का तू दूध तापवायला ठेवला असशील आणि स्वतः बसली असेल मोबाईल वरती तांदूळ निवडीत काय मग ही अशी उतुळपट्टी चालू असते हा? उधळपट्टी चालू असते तुझी काय केली मी उधळपट्टी सांगा जरा काय केली काय केली मागच्याच आठवड्यामध्ये नवीन साडी आली घरामध्ये मग गाडी आल्यासारखे काय ओरडताय साडीच आणली ना 127वी साडी होती ती म्हणजे तुम्ही माझ्या साड्या मोजल्या हा आता दुपारी काही काम नव्हतं म्हणून गठ्ठा काढला आणि मोजीत बसलो म्हणून माझ्या साड्या मोजायच्या का हो. हो सासू परवडली असती ना एवढा जाच करताय माझा काय काय जाच केला का मी तुला या म्हाताऱ्याचं एवढाच तरी जाच आहे का ग अच्छा. एका केसाचाही जाच देत नाही हो मी हिला सांग बरं माझा एक तरी केस अडकतो का कंगव्यामध्ये आता तुम्ही टकलू त्यात माझा काय दोष घ्या बघा माधुरा का सोडून गेली मला एकट्याला इथे असे शब्द ऐकायला तोंडावर टकलू म्हणते मला ओ उलटे सुलटे आरोप करू नका माझ्यावर आणि काय फरक पडला तुम्हाला टकलू म्हणलं तर हा टकल्याला टकलूच बोलणार ना बस झालं तर माझ्याच्याने ऐकवत नाही ते टकलेपणावरचे विनोद अगं ते सुद्धा कंटाळले या विनोदाला सासूबाई
खरंच पाहिजे होता हो तुम्ही आता. कशाला सासूबाई पाहिजे होत्या? त्या गायकवाडांची सून बघ, सकाळी लवकर उठून सगळं घरातलं आवरते, लोकांनी कामावर जाते, रात्री उशिरा घरी येते, पण सगळं आवरून ठेवते. हो बर मग मी पण आता जाऊ का कामावर? हा, मग या म्हाताऱ्याचं कोण करणार? याच्याकडे कोण लक्ष देणार? नाहीतर टाका मला वृद्धाश्रमामध्ये, कंटाळा आला मला. हो काय प्रॉब्लेम काय तुमचा बाबा? आ? आणि काय हो त्या गायकवाडच्या सुनेचं उदाहरण मला का देताय? अच्छा, म्हणजे त्याचं काम करणं तुला दिसतं, हा, सेवा करणं दिसत नाही होय? हा, हो, ती रात्री घरी आली ना की सासऱ्याचे पाय चोळून देते, मॉलिश करते पायाला. बर. मग माझी पण फार इच्छा आहे हो तुमच्या पायाला मॉलिश करायची, हाताला मॉलिश करायची, डोक्याला मॉलिश करायची, कधी कधी वाटतं ना गळ्याला पण मॉलिश करावं. मारून टाक एकदाच मला, मारून टाक, म्हणजे तू पण मोकळी आणि मी पण मोकळा. सासूबाई मला ना आता कळतंय तुम्ही एवढ्या लवकर का गेल्या त्या. कशाला तिची सारखी आठवण काढते? मी आहे ना काढायला. माधवरा, त्या ना त्या केरकरांच्या सुनेने तुझे कान भरलेले असणार आहेत. हा, आता तिचा काय संबंध? चांगली मैत्रीण आहे ना तुझी ती. मला सांगतो ना तिचा सासरा कसा छळ करते सून ती. अच्छा, म्हणजे माझ्या मैत्रिणींविषयी तुम्हाला आता प्रॉब्लेम आहे? मला कशाला काही प्रॉब्लेम असेल? मला वाटलं म्हणून मी बोललो. हो? हा, तुम्ही ना गेले 6 जन्म सासू असाल सासू, या जन्मात चुकून सासरे झाला तुम्ही. बघा बघ कशी बोलतेय माधवरा. का मला एकट्याला ठेवून गेली इथे असले शब्द ऐकायला? हे बघा बाबा, मला आता अजिबात भांडायचा मूड नाहीये. या! एवढं सगळं भांडून झाल्यावर म्हणते मला भांडायचं मूड नाही म्हणून. बाबा प्लीज प्लीज, मी आता खूप टेन्शन मध्ये. हा. माझ्या मैत्रिणीची सासू फार सिरियस आहे हो. घ्या, हिला स्वतःच्या सासऱ्याबद्दल काही वाटत नाही, हा, आणि मैत्रिणीच्या सासूबद्दल वाटतं होय तुला? बाबा प्लीज, त्या आजारी व्यक्तीबद्दल तरी असं बोलू नका प्लीज. हो, मी कशाला काय बोलतोय? मी तर त्या पाहिलं पण नाही तिला. बाबा हो, त्या शेवटच्या घटका मोजतायत, ICU मध्ये आहेत, म्हणून रात्री मी आणि हे तिला पाहायला जाणार आहोत. रात्री यायला फार उशीर होईल, तुम्ही जेवून घ्या. जेवण बनवून ठेवलंय. तुम्ही नाही जेवणार? नाही, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर घशाखाली घास नाही उतरणार. हा. तरी वाटलं तर जेवू हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये. हो, हो. हो, कुठे जातो म्हणाला? हॉस्पिटलमध्ये. हो, प्लाझा हॉस्पिटल आहे का? हा? आणि हल्ली हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर मध्ये काय सिनेमे दाखवले जातात? हा? काय बोलताय बाबा? काय बोलताय म्हणजे? मला सगळं कळलेलं आहे. मला फसवून चालला होय सिनेमाला. हो, आणि हे बघा बाबा, आता काही कारण काढू नका की माझं हे दुखतंय आणि ते दुखतंय. मी कशाला कारण काढतोय? तुमचा मुलगा सगळे रद्द करेल. काही रद्द करणार नाही. जायचं तर जा तुम्ही. बाबा खरंच बोलताय तुम्ही? हा. बाबा असं पहिल्यांदा बोलताय तुम्ही. थँक्यू, मी लगेच जाते. कधी निघायचं? कुठे? सिनेमाला. म्हणजे काय? मीही येणार ना तुमच्या सोबत. काय? हो. तरी म्हंटल म्हातारा लगेच तयार कसा झाला? हा, मला काही कळत नाही असं म्हणू नकोस. हो, सगळं ऐकलं मी कानाने. हा, रात्री दवाखान्यात जायचं सोडून सिनेमाला जाणार, बाहेर हॉटेलमध्ये जेवणार होय तुम्ही, आणि मी काय खाऊ? सकाळचा फोडणीचा भात. बाबा हे बघा, हॉटेल मधलं जेवण हे आनंद देण्यासाठी असतं. काय देण्यासाठी असतं? आनंद. हा, मग दारू पण आनंद देणारी असते. तो पिऊन आला की मग कशाला भांडत बसते का त्याच्या बरोबर? तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मग उगाच बोलत नाही मी पण येणार आहे तुमच्या बरोबर सिनेमाला. हो. तुम्ही येऊन काय करणार? दुर्वा उपटणार आहे तिथे. दुसऱ्या दिवशी गणपतीला मारणार आहे. हो. मग काय? चालेल चालेल, मी पण तुमच्या दोघांच्या मध्ये बसून सिनेमा बघणार आहे, पॉपकॉर्न खात खात. आमच्या मध्ये कशाला? कबाब मध्ये हड्डी. कशाला म्हणजे काय? तुझा नवरा लहान होता की नाही तेव्हा तोही आमच्या दोघांच्या मध्ये बसायचा. हो? तेव्हाच उट्ट मी आत्ता काढणार आहे. ठीक आहे, मी ना सिनेमाचा प्लॅनच कॅन्सल करते. मला नाही जायचं सिनेमाला. कर कर कॅन्सल कर. मग आम्ही आणि माझा मुलगा जाऊ हो सिनेमाला. नाही, आता कोणीच नाही जायचं. असं कसं म्हणते? मी जाणार आहे नाही सिनेमाला. जायचं म्हटलं ना, नाही जायचं. हा? अगं चल, किती वेळ? आपलं तुझ्या मैत्रिणीच्या सासूला भेटायला जायचं ना हॉस्पिटलमध्ये. चल. मेली मैत्रीण, आता कुठेच नाही जायचं. सगळा प्लॅन कॅन्सल केलाय. तुम्ही पण खातो फोडणीचा भात आता. बाबा तुम्ही हा, आता ये तू पण माझ्यावरच नाव घे. मला म्हाताऱ्याला काय बोलायला रे? कळलं ना? माझ्या मुलाला माझं नाव सांगतेस तू? तुला काही अकलेचा भाग आहे की नाही? मी कशाला नाव सांगू? हा? त्यांच्या डोळ्यांनी बघतायत ना ते सगळे. काय बघतात? अरे मी आजारी माणूस आहे रे, मी काय हिला बोलणार आहे?
बाबा हळू काही आजारी वगैरे काही नाही हा. सगळा ठणठणीत म्हातारा आहे हा. सगळं कुजबुजलेलं पण ऐकू जातं. माझ्याबद्दल चाड्या करायच्या नाही तर माझ्या मुला हात मारले आणि घरी आलो. आता येणारच नाही. नाही. मी एकटाच जाणार आहे पिक्चरला. 3 तिकीट काढून झोपून बघणार नाही, नाही, मला- मग बसा बोंबलं. मला तर घे. येताना दारू पिऊन येणार अरे, आहे. मला- यायचंच नाही घरी. अरे, मला- बसा दोघे अरे, यायचं. मला यायचंच तरी घेऊन नाही. नाही. तुझ्यामुळे माझा सिनेमा बोलला तुझ्यामुळे सगळं झालं. आता मी मस्त वाटलं. नॉर्मली सासू सुनेचे भांडण बघण्याची सवय झालेली. आज सासऱ्याचं आणि सुनेचं भांडण मजा आली. आणि आशू खूप छान बेरिंग घेतलं होतंस तू. व्हेरी नाईस. पहिल्यापासून शेवटपर्यंत खूप छान. आणि वनिता ॲज युजल मस्त एनर्जी लावून. अँड प्रसादची खास एंट्री खूप खूप आवडली. सो व्हेरी नाईस. रेणुकाताई गुण. मकरंद सर. हरकत नाही, पुढच्या आठवड्यात 11 पाहिजेत. बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आता आपण आपल्या लाडक्या जजेसला स्टेजवरती बोलवणार आहोत त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी. प्लीज या. ह्या आठवड्यात विनर जे आहेत म्हणजे मला वाटतं कॅप्टन्सच्या परफॉर्मन्सवरूनच विनर घोषित, कारण दोन्ही सुसाट आणि बुंगाट टीम्सना इक्वल गुण आहेत. तर ह्या आठवड्याचे विनर्स आहेत बुंगाट टीम